उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भरीव मदतीसाठी उतरणार रस्त्यावर। आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असतानाच मवियाचा 13 ऑक्टोबरला ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा, राज ठाकरेंची मनसेही सहभागी होणार। ठाकरे ब्रँडला अजून सुरुवात झाली नाही, सुरुवात झाल्यावर बघा कसा बँड वाजतो ते। बेस्टच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। हायवळ शस्त्र परवान्यावरून विरोधकांकडून योगेश कदमांवर आरोपांचे बॉम्बगोळे सुरूच, तर कदमांनी भूमिका मांडल्यानंतर एकनाथ शिंदेंसह फडणवीसांकडून कदमांची पाठराखण। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येणार, महेश मांजरेकरांच्या सिनेमा ट्रेलर लॉन्च वेळी दोघे एकत्र येणार। म्हाडाच्या ठाणे आणि वसईतील 5,354 घरांची आज सोडत, तब्बल 2.25 लाख अर्जदारांमधून सुमारे 5,000 भाग्यवंतांना ऐन दिवाळीत गृहलाभाचा योग। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य, हिंदूंनाच नफा मिळवून देण्याचंही आवाहन। कुख्यात गुंड डी.के. रावसह आणखी एकाला अटक, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई, दोघांनाही आज कोर्टात हजर करणार। दोन दिवसात चांदीच्या दरात 20,000ची वाढ, चांदी दर 1,70,000वर, जागतिक पातळीवर चांदीत गुंतवणुकीस सुरुवात। महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 83वा वाढदिवस, चित्रपट सृष्टीसह चाहत्यांकडून बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव।